नमस्कार, मी कोमल. आज आपण मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर गरम झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते थोडंसं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, तर मी मोहरी टाकून घेते सुरुवातीला. मोहरी छान तेलामध्ये फुलू द्यायची आहे, म्हणजे फोडणी छान बसते. मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर मी जिरे टाकते. हे बघा, मोहरी छान फुलली आहे, तर आता मी जिरे टाकून घेते. तर सुरुवातीला कढीपत्त्याची पानं आणि लसूण घेतलेला आहे मी ठेचून, तो टाकून घेणार आहे. लसणामुळे भाताला छान टेस्ट येते. लसूण व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकून घेते मी. आणि थोडंसं आलं सुद्धा किसून घेतलेलं आहे, ते टाकून घेते तेलामध्ये. हे बघा, लसणाचा रंग गोल्डन असा झालेला आहे. तर टोमॅटो टाकून घेते. कट करून घेतलेला टोमॅटो भरपूर टाकते मी भातामध्ये. भातात टोमॅटो टाकला की भाताची टेस्ट छान येते, म्हणजे छान लागतो भात खायला सुद्धा. त्यामुळे मी टोमॅटो जास्त घेतलेला आहे. आणि आता मी एक तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि लवंग आहे ते टाकून घेणार आहे. अगदी झटपट बनवते मी हा मसाले भात. टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणखीन 1 मिनिटभर मी टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये असंच परतून घेणार आहे. तर मी वाटाणा सुद्धा टाकणार आहे भातामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर बटाटा टाकला तरी चालेल, किंवा पावट्याच्या शेंगा जरी सोलून टाकल्या तरी चालतील. पण मी आज वाटाणा टाकून भात बनवणार आहे. परत एकदा व्यवस्थित वाटाणा सुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे मी. टोमॅटो आणि वाटाणा छान असं सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं 1-2 मिनिटं भाजून घेते मी. खूप जास्त मसाले वगैरे काही टाकत नाही मी आता भातामध्ये. तर टोमॅटो आणि वाटाणा सुद्धा सॉफ्ट झालेला आहे. आता मी हिंग टाकून घेते थोडंसं भातात. हिंग टाकल्यामुळे मसाले भाताला छान टेस्ट येते. व्यवस्थित असं परतून घेणार आहे. तर मी भातामध्ये हळद नाही टाकणार. आणि मी तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो तांदूळ मी आता सुरुवातीला टाकून घेणार आहे कुकरमध्ये.
शेंगदाणे, बटाटा किंवा पावटा जरी टाकला भातामध्ये, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि सुरुवातीला तांदूळ व्यवस्थित तेलामध्ये असाच परतून घ्यायचा आहे. चमच्याने व्यवस्थित सगळ्या म्हणजे तेलामध्ये मी व्यवस्थित भात जो आहे, तांदूळ घेतलेला जो आहे आपण, तो व्यवस्थित परतून घेते. अगदी झटपट तयार होणारा आणि खायला सुद्धा स्वादिष्ट असा मसाले भात बनवते आज आपण. 1-2 मिनिटं तांदूळ जो आहे तो तेलामध्ये आपण जे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित असा परतून घेणार आहे. तर मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये कुकरमध्ये. आणखी 1 ग्लास पाणी ओतणार आहे मी. छोट्या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्यासाठी या ग्लासाने 2 ग्लास पाणी ओतते मी कुकरमध्ये. तर हे बघा, मी पाणी ओतून घेतलेलं आहे कुकरमध्ये. छान असं तांदूळ सगळा असा पाण्यामध्ये मिक्स करून घेते मी. आणि आता चवीनुसार मीठ टाकते मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत एकदा व्यवस्थित मीठ असं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी. तर मी आता वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. भात शिजल्यानंतर सुद्धा वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करायचं. पण शिजताना जरी कोथिंबीर टाकली तर भाताला सुद्धा छान टेस्ट येते. त्यासाठी मी भात शिजताना सुद्धा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. तर आता मी कुकरचं झाकण लावून याला फक्त एकच शिट्टी करून घेणार आहे. एका शिट्टीमध्ये म्हणजे आमच्या कुकरमध्ये भात शिजतो. तुम्हाला जर कुकरच्या शिट्ट्या जास्त कराव्या लागत असेल तर तुम्ही त्यानुसार 1 किंवा 2 शिट्टी करून घ्या. मी एकच शिट्टीमध्ये गॅस बंद करणार आहे. तर आता मी झाकण लावून याला 1 शिट्टी करून. तर तयार आहे गरमागरम असा मसाले भात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा मसाले भात नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला होता ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुम्हाला पाहता येतील.